हॅलो फ्रेंड्स, SD पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजचा जो आपला टॉपिक आहे ते आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती। तर काय आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती। महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती आणि आपण त्यावर एक बघणार आहोत ट्रिक। तर ती ट्रिक कुठली आहे, तर चला आपण अगोदर लिहून घेऊया की पहिले जुना जिल्हा कोणता होता आणि त्यातून नवीन कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे व कोणत्या दिवशी त्याचे विभाजन झालेले आहे। तर पहिला जो जिल्हा आहे ते आहे रत्नागिरी। लिहून घेऊयात आपण रत्नागिरी। नंतर आहे औरंगाबाद। आता त्याला छत्रपती संभाजी नगर असे म्हणतात। त्यानंतर आपला तिसरा जो पॉइंट आहे तर ते आहे उस्मानाबाद। हा जिल्हा। त्यानंतर चौथा जो पॉइंट आहे ते आहे चंद्रपूर। नंतर आहे बृहन्मुंबई। नंतर आहे अकोला। 6 नंबरला आहे अकोला हा जिल्हा। 7 नंबरला आहे धुळे हा जिल्हा। 7 नंबरला आहे धुळे हा जिल्हा। तर 8 नंबरला आहे परभणी हा जिल्हा। नंतर आहे 9 नंबरला भंडारा हा जिल्हा आणि शेवटचा आणि 10 नंबरचा जिल्हा आहे तो आहे म्हणजे ठाणे। तर आता हे जुने जिल्हे आहेत। जुने जिल्हे हे कुठले आहे, तर जुने जिल्हे आहेत। त्यातून आपण नवीन जिल्हे कोणते निर्माण झालेले आहेत ते बघूयात। नवीन जिल्हे त्यानंतर कोणत्या दिवशी झालेले आहे, डेट बघूया आपण। तारीख तर रत्नागिरी या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, तर सिंधुदुर्ग। कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून नवीन जिल्हा कुठला जिल्हा तयार झालेला आहे, तर जालना हा जिल्हा। त्यानंतर उस्मानाबाद या जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार झालेला आहे, तर लातूर। त्यानंतर चंद्रपूर या जुन्या जिल्ह्यातून नवीन गडचिरोली जिल्हा याची निर्मिती झालेली आहे। नंतर आहे बृहन्मुंबई।
बृहन्मुंबईमधून मुंबई शहर व मुंबई नगर, मुंबई उपनगर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आता आपण बघूयात की अकोला या जुन्या जिल्ह्यातून वाशिम हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. त्यानंतर आहे धुळे हा जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. नंदुरबार. नंतर परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. नंतर आहे भंडारा या जिल्ह्यातून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला आहे. आणि शेवटचं म्हणजेच ठाणे या जिल्ह्यातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आता हे कोणत्या दिवशी झालेले आहे हे सुद्धा आपण लिहून घेऊयात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व माझ्या शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील. आता आपण बघूयात की रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. तर कोणत्या दिवशी झालेला आहे तर 1 मे 1981. किती तर आपण याने लिहूया 1 मे 1981 या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 1 मे 1981. कधी तर 1 मे 1981 या दिवशी. म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांची निर्मिती कधी एकाच दिवशी झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लातूर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 16 ऑगस्ट 1982. कधी झाली आपण लिहून घेऊया असं 16 ऑगस्ट 1982 या दिवशी झालेली आहे. आणि गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 26 ऑगस्ट. कधी 26 ऑगस्ट 1982. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता साल सारखेच आहे, फक्त इथे 16 ऑगस्ट आहे आणि इथे 26 ऑगस्ट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघूयात की मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 1 ऑक्टोबर 1990. किती 1 ऑक्टोबर शॉर्टमध्ये लिहिते 1 ऑक्टोबर 1990 या दिवशी मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 1 जुलै 1998. कधी 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 या दिवशी निर्मिती झाली आहे. तर त्याच दिवशी नंदुरबार या जिल्ह्याची सुद्धा निर्मिती झालेली आहे. कधी तर 1 जुलै 1998 या दिवशी. या दोन्ही जिल्ह्यांची निर्मिती सुद्धा एकाच दिवशी झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघूया हिंगोली आणि गोंदिया. तर हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे 1 मे 1999. 1 मे 1999 या दिवशी हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. आणि त्याच दिवशी गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती सुद्धा झालेली आहे 1 मे 1999. या ठिकाणी सुद्धा एकाच दिवशी दोन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, म्हणजे आपल्याला लक्षात आपल्याला लवकर राहील. आता आपण बघूयात की पालघर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 1 ऑगस्ट 2014. आता तुम्ही लक्षात ठेवा की जास्तीत जास्त करून मे, ऑगस्ट, जुलै आणि
परत मे आणि ऑगस्ट, म्हणजे मे, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्येच या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे, म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. आणि सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्याची निर्मिती एकाच दिवशी म्हणजे 1 मे 1981 याच दिवशी झालेली आहे. तसेच लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती सुद्धा 16 ऑगस्ट 1982, म्हणजे इथे साल सारखेच आहे, फक्त इथे 16 ऑगस्ट आहे आणि इथे 26 ऑगस्ट आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1990 या दिवशी मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे, हे वेगळे आहे, लक्षात ठेवायला, स्पेशल एका दिवशी झालेले आहे. त्यानंतर वाशिम आणि नंदुरबार हे कोणत्या जिल्ह्यातून वेगळे झाले आहे? अकोला आणि धुळे या जिल्ह्यातून वाशिम आणि नंदुरबार हे जिल्हे वेगवेगळे झालेले आहे. तर ते कधी झाले? 1 जुलै 1998. त्यानंतर आपण बघूया परभणी जिल्ह्यातून हिंगोली हा जिल्हा आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया हा जिल्हा वेगळा झालेला आहे. तर त्यांची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1999. आणि ठाणे जिल्ह्यातून पालघर हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे, तर तो 1 ऑगस्ट 2014 या दिवशी तयार झालेला आहे. आता आपण यावरती एक जबरदस्त अशी ट्रिक बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या एकदा वाचल्यानंतर लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेला जाण्या अगोदर एकदा फक्त रिव्हिजन मारायचे, तुम्हाला लगेच कळून जाईल. तर चला आपण आपल्या ट्रिक्सकडे वळूया. तर आपली ट्रिक्स आहे, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच काय? तर इथे आपला आहे स, त्यानंतर आहे इथे जालन्याचं ज, त्यानंतर आपण बघूया ला, स ज, इथं आपण लच्या वेळी लिहूया सजलो, इथं ग, स ज लो ग मी, इथे मच्या ऐवजी मी लिहूया, सजलो ग मी, इथे लिहूया वा, इथे लिहूया न, ही गो पा. तर आपली ट्रिक्स अशी आहे की आपण म्हणतो ना एखाद्याला सजलो, मी सजलो आहे, तर स ज लो ग मी, वा न ही गो पा. सजलो ग मी, सजलो ग मी. अगं आपण एखाद्याला म्हणतो ना आवरलं का तुझं, तर एखाद्याला म्हणतो सजलो न ग मी, सजलो ग मी, वान ही गोपा. सजलो ग मी, वान ही गोपा. लक्षात ठेवताना आपण सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे. इथे लिहून घेऊया आपण काय वाक्यामध्ये तयार करायचं. सजलो ग मी, वान ही गोपा. जेणेकरून तुमच्या या छोट्याशा वाक्यामध्ये पूर्ण ट्रिक्स येऊन जाईल. जुन्या जिल्ह्यातून नवीन जिल्ह्याची जी निर्मिती झाली तो जिल्हा कुठला? तर सिंधुदुर्ग म्हटल्यावर आपल्याला लगेच रत्नागिरी आठवतंय. जालना म्हटल्यावर कोणत्या जिल्ह्यातून? तर औरंगाबाद. लो म्हणजेच लातूर हा कोणत्या जिल्ह्यातून निघालेला आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्यातून. ग म्हणजेच काय? तर गडचिरोली. गडचिरोली जवळच चंद्रपूर हा जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातूनच गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. मी म्हणजेच काय? तर मुंबई, बृहमुंबई, त्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. वा म्हणजेच काय? वाशिम. तर अकोल्याजवळच वाशिम आहे. अकोला जिल्ह्यातून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. नंतर न म्हणजेच नंदुरबार, धुळे, नंदुरबार आपण म्हणतो. तर धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. नंतर हिंगोली हा परभणी जिल्ह्यातून विभाजन झालेला आहे. नंतर गोंदिया हा भंडारा जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. त्यानंतर पालघर हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.